अरे आप्पा इतक्या टेन्शनमध्ये कशाला दिसते? अरे आप्पा काय झाले रे? काय सांगायचं तुम्हाला. ह्या जगात एवढं जगावं का मरावं विचार करायला लागलोय मी. मला तर वाटतंय मेलं तरच बरं होईल. तुमच्या जगण्यानं आणि मरण्यानं काय फरक पडणार आहे कोणाला? अरे बाबा, फरक लय पडतोय. आता काय करायचं मला सांग फक्त. लोक लग्न नाही होणार ते का गावातले लोक काय म्हणतात, पाराच्या कट्ट्यावर बसून लगा चार पैसे कमव, पैसे कमवलं तर लगीन होईल, लगीन झालं तर घर बांधशील, जमीन घेशील, जागा घेशील, ऐश्वर्यात जगशील. म्हणते ते की. अरे मग त्या केतन अगरवालच्या वडिलानं पोराचं लग्न जमवलं, साखरपुडा केला आणि लग्नाला तब्बल 17 कोटी रुपये खर्चायचं ठरलं. ती विमान पण बुक केलं होतं म्हणून आणायला. 2 विमानं बुक होती, हेलिकॉप्टर तेवढी येताना. असं लग्न काही जमिनीवर नव्हतं, बेटावर केलं तर बेटावर. लग्नाला जायसाठी जहाजानं जायला लागत होतं. जे VIP वराडे आहे ते त्याला विमानानं नेत होते. आयला मग कशाला इतकं टेन्शनमध्ये घ्यायला? ही टेन्शन ही नाही. एवढं करून पण हा, शेवटी काय की झालंय माहित आहे का? काय झालंय? त्या लोहगडावर फिरायला नेलं, त्या पोरीनं बोलवलं आणि त्याला दिलं की वरनं ढकलून. का? आणि घसरून पडला म्हणून सांगत आली घरला. आणि असं काय केलं त्यानं? पोलिसांनी पकडल्यावर मग त्याला सांगितलं की, पोलिसांनी पकडल्यावर कळलं की तिला ही घसरून पडला नाही तर ह्याला ढकलून दिलंय म्हणून. मग त्या सिया गोयलला विचारलं काय विचारलं? की बाय तू असं का केलंस? तुला लग्न पसंत नव्हतं तर तू सांगायचं तुझ्या वडिलाला की मला लग्न पसंत नाही म्हणून. हा, काय झालं मग? तुला लोकांचा जीव घ्यायचा कोणी अधिकार दिला? ते पण आहे, पण झाले काय? तो इतका टेन्शन तर घ्यायला? ती म्हणली वडिलानं सांगितलं. या तिचा दुसरा एक मित्र होता. कोण? ती मित्र कसला तर होता बघा, काय मला काय त्याचं नाव आठवण आता हो. चेतन का? चेतन चौधरी. हा, बातमीला नाव असलेलं मी त्याचं. चेतन चौधरी होता. ते चेतन चौधरी पण मसाल्याचा व्यापार आहे पुण्यातला. हा, हा, त्याच्याकडे पण गडगंज संपत्ती आहे, पण ह्या अगरवाल एवढी नाही. हो. म्हणून वडिलांनं हे कमी पैसे वाला आहे म्हणून ह्याला कॅन्सल केलं आणि ज्यादा पैसेवाले संघ आपल्या मुलीचा साखरपुडा केला. पूर्ण सांगायला पाहिजे होतं ना मग आधी. मग आता सांगते पोरगी त्याला केस नाही ती म्हणून. मी म्हणतोय एवढं पैसे असल्यावर काय करायचं केसाला? का केस काय जेवणात मिसळून खायचे आहे ते? केस काय करायची होती केस सांगा बरं बघू तुम्ही. आता मला काय माहित तिला करायचं होतं केसानं. ती म्हणते बोबडा बोलतोय म्हण. केतन अगरवाल कोण आहे रे? हा, बोबडा बोलतोय, मला नाही पसंत. मग आधीच नाही म्हणायचं ना. अगं तिला पसंत जर नसता, पुन्हा अजून सांगत्या काय? ही नालायक शिया गोयल. पुन्हा हम्म सांगते मी, साखरपुड्याच्या अगोदर 8 दिवस त्या चेतन चौधरी बरोबर राजस्थानला गेलती. कशाला गेलती? हिला लाज वाटली पाहिजे का ना? मग त्या चेतन चौधरी संगच लगीन करायचं ना. ह्या गरीब बिचाराचा गरीब म्हणता येत नाही, पण ह्या निष्पापाचा प्राण घ्यायची काय गरज होती हिला? काहीच नव्हते. तर ही आता मला सांगा, त्या चेतन चौधरीकडे जर ज्यादा संपत्ती असते तर त्याचा बी जीव जात होता. कसा काय? हिला कसं काय? हिला ज्यादा पैसेवाला चालतच नाही ना. मग काय पाहिजे तिला? तिला आता काय पाहिजे काय नाही तिलाच माहित बघा. ज्यादा पैसे कमवलं म्हणून लग्न होते ते अशाला काय भाग नाही. मग पैसे नसलं म्हणून काय भाग नाही. आता मला सांगा, या चेतन चौधरीकडे पैसे ज्यादा असतात तर त्या केतन अगरवालच्या ठिकाणी चेतन चौधरी मिळाला असता. कसा काय मिळाला? हिचं प्रेम आहे त्याच्यावर. ह्याच्याकडे पैसे ज्यादा असतात, हिचं प्रेम त्या केतन अगरवालकडे झालं असतं. काय सांगू नका मला त्या शिया अगरवालचं. शिया अगरवालला अक्कलच नाही. सिया गोयल ना. हा, शिया गोयल. आता त्या लग्नानंतर अगरवाल म्हणते म्हणून आम्ही तिला अगरवालच म्हणतोय हो. पण गोयाला आता आता अवघड. आता कशी गोयल होते? आता गोयल होत नाही. मग काय करायचं सांग आता? असल्याला ठेवून हे करून काय करायचं मला सांग. आता कायच करणार आहे कोण? आता कोणच काय करणार? पुन्हा तिचे आई वडील म्हणते ती माझी मुलगी जर ह्या जबाबदार असेल तर माझ्या मुलीला जिथून त्या मुला केतनला ढकललंय तिथूनच ढकलून मारायला. तिचा वडील तर काय म्हणतोय? वडील तर असा बॉडी बिल्डर होता साखरपुड्या वेळेला. आता म्हणतोय माझी मुलगी जर ह्याला गोष्टीला जबाबदार असेल तर तुम्ही अख्ख्या कुटुंबाला शिक्षा देऊ शकता आणि त्या किल्ल्यावरनं ढकलून देऊ शकता.
काय पद्धत आहे तुमची, काय नाटकं चालली ती. आधीच पोरीला विचारायचं, एखाद्या बिचारायचा जीव वाचला असता ना. मग तर काय. मग मला सांगा, केतन अगरवाल मेला, आता कोणाचं काय गेलो? त्या घरच्यांचा पोरगा गेला आणि ती मेलं मग त्या बिचार. घरच्याने पाप केलंय, याने एवढे पैसे कमवायला नाही पाहिजे होतं. म्हणजे ही शिया गोयल आहे, ही सुद्धा श्रीमंतच आहे, हिच्याकडे सुद्धा भरमसाठ पैसा आहे. हा मग ही ज्यादा पैसे नसते हिच्या संग लगीन केलं नसतं, ती बिचारी निवांत आयुष्य जगत गेलं राहिलं असतं. मग तर काय अहो. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला देणं घेणं. पण मला टेन्शन आलं, मी आता 90 मारतून झोपतो. आता मला बी टेन्शन आहे. मी पण येतो तुमच्यासोबत, थांबा.